झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर धुळ्यातील पिंपळनेर येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज जाहीर सभा झाली। या सभेदरम्यान डोंगराळे येथील चिमुकलीवर अत्याचार प्रकरणाला पुन्हा एकदा भावनिक कलाटणी मिळाली। सभास्थळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पिंपळनेर तालुका अध्यक्ष पवन संदनशिव यांनी या नराधमास फाशी द्या असा आशय असलेला बॅनर दाखवत तीव्र निषेध व्यक्त केला। पोलिसांनी बॅनर दाखवणाऱ्या या तरुणाला ताफ्यापासून दूर करण्याचा प्रयत्न केला, मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतःचा ताफा थांबवून पवन संदनशिव यांची भेट घेतली व त्यांचे प्रश्न व भावना शांतपणे ऐकून घेतल्या। यावेळी शिंदे यांनी डोंगराळे प्रकरणाबाबत ठाम भूमिका व्यक्त करत सांगितले की या अमानुष कृत्यातील आरोपीला फाशीची शिक्षा झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। डोंगराळे गावातील एका बालिकेवर जे काही नराधमाने जे काही अत्याचार केलाय, तो एक कार्यकर्ता मला रस्त्यात भेटला होता। मी गाडी थांबून त्याला बोलवलं, त्याच्याशी बोललो आणि मी आपल्याला सांगतो, अशा नराधमाला फाशी शिवाय पर्याय नाही आणि हे केस फास्ट ट्रॅक वर घेऊन ज्येष्ठ वकील लावून त्याला फाशीच्या फंद्यावर पोहोचवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। फक्त माझी विनंती आपल्याला आहे, बघा मंजुळा ताईंनी काय काय कामं सांगितली। उपमुख्यमंत्र्यांच्या या विधानामुळे पीडित परिवार व परिसरातील नागरिकांमध्ये दिलासा निर्माण झाला असून न्यायाची अपेक्षा बळावली आहे। या घटनेच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्यात रोष व्यक्त केला जात असून आरोपीला कठोर शिक्षा होण्याची मागणी होते। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।